परिषदेला माझ्यासोबत उपस्थित असलेले सन्मान्य म्हणजे सहकारी अनिल परबजी, आमचे सहकारी नवाब मलिकजी, खासदार सावंत साहेब, त्याचबरोबर काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते सचिन सावंत, सीटलाईट क्रास्टो राष्ट्रवादीचे प्रवक्ते, उपस्थित सर्व पत्रकार, प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे माझे सहकारी. आज मराठा आरक्षणासंदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयाने आज सकाळी 9:30 वाजता आपला निकाल जाहीर केलेला आहे. निकालाची अजूनही अधिकृत प्रत, ज्याला जजमेंटची कॉपी अद्यापही प्राप्त झालेली नाही. परंतु जी माहिती सकाळच्या जजमेंटच्या दरम्यान जी काही त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने नमूद केलेलं आहे, त्याच्या आधारावर मी आपल्या समोर राज्य शासनाची यामधली भूमिका या ठिकाणी मांडत आहे, माझ्या सहकाऱ्यांच्या सोबत मांडत आहे. एक तर आजचा निकाल हा अतिशय निराशजनक असा आम्हाला मानावा लागेल. मराठा समाजासाठी महाराष्ट्राला अन्याय महाराष्ट्रावर झाला असंच निश्चितच म्हणावं लागेल. कारण की संपूर्ण तयारीनिशी मराठा आरक्षण हे मिळालं पाहिजे, टिकलं पाहिजे अशी भूमिका. एक तर राज्यामध्ये हा विषय असताना संपूर्ण संवैधानिक प्रक्रिया पूर्ण करून राज्याच्या विधिमंडळामध्ये हा विषय पारित झाला होता, एकमताने झाला होता. मागील सरकार फडणवीसांचं असताना सभागृहात आलेला हा निर्णय एकमताने सर्व पक्षांनी मिळून या निर्णयाचं समर्थन दिलं. सर्व उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ त्या ठिकाणी जजमेंट दिलं आणि त्याचबरोबर इथे निर्णय कॅबिनेटने घेतला. सर्व संवैधानिक प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण झाली आणि तो कायदा त्यावेळेस अस्तित्वात आला. त्यानंतर फडणवीसांच्या काळातच सर्वोच्च न्यायालयामध्ये याला आव्हान देण्यात आलं आणि आव्हान दिलं असताना राज्य शासनामध्ये बदल झाल्यानंतर सुद्धा आमची भूमिका, जी आम्ही विरोधात असताना सुद्धा आमची भूमिका समर्थनार्थच होती कायद्याच्या, तीच भूमिका घेऊन आम्ही पुढे गेलो आणि हायकोर्ट, सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा जे वकील फडणवीसांनी त्यावेळेस राज्य शासनाच्या वतीने लावले होते तेच वकील, निष्णात वकील, मग ते मुकुल रोहतगी असतील, पटवाली असतील, ते निष्णात वकील त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी उभे केले. राज्य सरकारची बातमी अतिशय उत्तमपणे ऍडव्होकेट विजयसिंग थोरात, ऍडव्होकेट जनरल, सरकारी वकील, संपूर्ण फौज त्या ठिकाणी आपली सर्वोच्च न्यायालयामध्ये उभी होती. आणि त्याचबरोबर इतर जे हस्तक्षेप करणं याचिकाकर्ते जे समर्थनार्थ त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टात गेले होते तेही तिथे अतिशय त्यांच्या वतीने अभिषेक मनु सिंघवी असतील, कपिल सिब्बल असतील किंवा अन्य जवळपास 8-10 वकील होते. त्यांना सुद्धा जवळपास ही सुनावणी 10 ते 12 दिवस ही सुनावणी सातत्याने कंटिन्युअस हिअरिंग सुप्रीम कोर्टात झाली आणि या हिअरिंगच्या वेळेस सर्वांना बाजू मांडण्याची पूर्ण संधी दिल्या गेली. म्हणजे राज्य शासन असो, खासगी याचिकाकर्ते असो, ज्यांनी ज्यांनी समर्थनार्थ भूमिका घेतली त्या सर्वांना त्या ठिकाणी आपली बाजू मांडण्याकरता पूर्ण संधी त्या ठिकाणी मिळालेली आहे. त्यामुळे समन्वयाचा अभाव वगैरे असं कधीच नव्हतं. उत्तम म्हणजे यावेळेस मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये जेवढ्या बैठका आम्ही आमच्या सरकारला घेतल्या तेवढ्या मीटिंग्स, बैठका, चर्चा, समन कॉन्फरन्सेस हे मागच्या सरकारच्या वेळेस कधीही झालं नव्हतं. एवढ्या मीटिंग्स आम्ही या ठिकाणी घेतल्या. म्हणजे एकतर जेवढ्या राज्यातल्या जवळपास 60-70 मराठा संघटना आहेत त्यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्सेसच्या त्यांच्या बैठका मुख्यमंत्र्यांनी स्वतः घेतल्या. मी स्वतः त्या ठिकाणी होतो, आमचे उपसमितीचे सर्व सदस्य त्या ठिकाणी होते. त्या बैठका जवळपास 5 ते 6 वेळा झाल्या. जे मराठा समाजाचे वकील असलेली मंडळी जी कायदेशीर मुद्दे देत होते त्यांचे समन्वय टीम एक चांगली उत्तम केली. ते सर्वोच्च न्यायालयावर वकिलांना आपली भूमिका त्या ठिकाणी सांगत होते आणि सगळ्या म्हणजे खासदार संभाजीराजे असतील, उदयनराजे महाराज असतील, लोकप्रतिनिधी जे ते असतील, या सर्वांच्या समन्वयातून वकिलांचा उत्तम समन्वय निश्चितच होता आणि ही जवळपास 12 ते 13 दिवस अतिशय उत्तम पद्धतीने आपल्या आर्ग्युमेंट्स सर्वोच्च न्यायालयामध्ये ही लढाई, न्यायालयीन लढाई होती ती उत्तमपणे आपण सर्वांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही मांडलेली आहे. त्याच्यामुळे ही जी काही भूमिका सर्वोच्च न्यायालयामध्ये होती
त्याच्यामध्ये कुठेही समन्वयाचा अभाव नव्हता, त्याच्यामध्ये कुठेही अडचणी नव्हत्या. सर्वांनी एक नाही काय उडीवास कोणाचं म्हणणं असेल तर ते त्याला म्हणता येणार नाही आता, कारण त्यावेळी त्यांनाही सर्वांना संधी देण्यात आली. त्यामुळे असा विषय कधी नाही की कोणाला संधी मिळाली नाही, कोणी बाजू मांडू शकलं नाही, असं अजिबात नाही. सर्वांना आपले वकील उभं करण्याकरता भरपूर संधी देण्यात आलेली आहे. या निकालामध्ये जे मुद्दे आलेले आहेत त्याच्यावर मी भाष्य करणारच आहे, परंतु प्रामुख्याने इंदिरा साहनीचं जे काही केस लॉ होता की 50% वर आरक्षण देता येत नाही, याच्यावर सुद्धा युक्तिवाद झाला. आणि जी 102 वही घटना दुरुस्ती आहे, हे दोन प्रमुख मुद्दे या सर्व एकंदरीत चर्चेच्या सगळ्या अनुषंगाने जे प्रमुख मुद्दे आज सर्वोच्च न्यायालयामध्ये जजमेंटमध्ये सुद्धा आलेले आहेत, त्याच्यामध्ये इंदिरा साहनीची जे काही केस लॉ आहे तो सर्वोच्च न्यायालयाने अजूनही नाही धरलेला आहे, तो सेट केलेला आहे, तो लागू आहे. अशाच प्रकारची भूमिका केंद्र सरकारने घेतलेली आहे. आणि एक्सेप्शनल अँड एक्स्ट्राऑर्डिनरी सर्कमस्टन्सेस हे त्याच्यामध्ये असल्याशिवाय 50% वर आरक्षण देता येत नाही, अशा प्रकारचा युक्तिवाद हा आपली गायकवाड कमिशनचा अहवाल, म्हणजे फडणवीस सरकारच्या वेळेस गायकवाड कमिशनचा अहवाल दिला गेला, तो एकमताने कुठली चर्चा न करता सभागृहाने पारित केला. त्या अहवालाच्या आधारावरच बॅकवर्डनेस आहे म्हणून आम्ही तो सुद्धा स्वीकारला, सर्वांनी स्वीकारला. तर ते तिथे म्हणजे फडणवीस सरकारच्या निकालाला त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने सेट असाइड केलं. गायकवाड समितीचा जो बॅकवर्ड कमिशनचा जो अहवाल आहे तो त्यांनी सेट असाइड केला, स्वीकारलेला, अस्वीकृत केला असंच म्हणावं लागेल. आणि 102वी घटना दुरुस्ती आहे हा त्यातला मेन विषय आहे. 102वी घटना दुरुस्ती तो आपल्याला आठवत असेल की असेंब्ली हाऊस चालू असताना मी सभागृहात उठून निवेदन केलेलं आणि त्या निवेदनामध्ये मी म्हटलेलं होतं की हे राज्याला अधिकार राहिलेले नाहीत. हे अटॉर्नी जनरल देशाच्या त्यांनी स्टेटमेंट केलं होतं. ते म्हणाले माझं नंतर म्हणाले माझं व्यक्तिगत मत आहे. सुरुवातीला सर्वोच्च न्यायालयामध्ये ज्या वेळेस हे सगळं सुरू झालं त्यावेळेस अटॉर्नी जनरलला नोटीस दिल्या गेली होती, केंद्र सरकारला उत्तम संधी होती. तर अटॉर्नी जनरलने सुरुवात अशी केली की राज्य शासनाला 102व्या घटना दुरुस्तीनंतर आता अधिकार राहिलेला नाही, हा त्यांचा मुद्दा होता. तो त्यांनी नंतर आरडाओरड झाली, कारण मी स्टेटमेंट सभागृहात जे केलं त्याचा आरडाओरड झाली यांची की नाही तुम्ही चुकी सांगता, पण मी चुकी सांगत नाही, जे रेकॉर्डवर आहे तेच मी त्या ठिकाणी मांडत आहे. आणि मी रेकॉर्ड मांडला असताना माझ्या हक्कभंग टाकण्यापर्यंत फडणवीसांनी उल्लेख केला. मी तर त्यांना हे सांगितलं माझं स्टेटमेंट मी केलेलं नाही, तुमच्या अटॉर्नी जनरलनी केलेलं स्टेटमेंट आहे. आणि नंतर जी सविस्तर एकंदरीत जी मांडणी झाली त्याच्यामध्ये अटॉर्नी जनरल केंद्र सरकारने सांगितलं की नाही राज्याला अधिकार आहेत. म्हणजे पहिल्यांदा एक म्हणाले की राज्याला अधिकार नाहीत आणि नंतर त्यांनी खुलासा केला नाही की राज्याला अधिकार आहेत. दोन स्टेटमेंट्स आहेत. आजच्या ज्या काही जजमेंट आलेलं आहे आपल्याला मुद्दाम मला नमूद करायचं आहे, त्या 2-3 तारखेकडे आपल्या सर्वांचं मला लक्ष या निमित्ताने मुद्दाम वेधायचं आहे. आपल्याला कल्पना आहे की 102वी घटना दुरुस्ती आहे ही 14 ऑगस्ट 2018 रोजी झाली. जी कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट आहे, घटना दुरुस्ती आहे 102ची, ती 14 ऑगस्ट 2018 ला झाली. 15 नोव्हेंबर म्हणजे त्याच्यानंतर 15 नोव्हेंबरला गायकवाड आयोगाचा अहवाल हा सादर झाला व त्या सरकारने या अहवालाच्या आधारावर 30 नोव्हेंबर 2018 ला मराठा आरक्षणाचा कायदा दोन्ही सभागृहामध्ये विना चर्चा एकमताने पारित करून दिला. आता आमचा मुद्दा एवढा, सर्वोच्च न्यायालय आज काय म्हटलेलं आहे? सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे की घटना दुरुस्तीनंतर अशा प्रकारचे जी काही बॅकवर्डनेस किंवा जे अहवाल आले असतील तर त्यांनी ग्राह्य धरले. त्याचं म्हणणं असंच आहे की हे सगळे अधिकार घटना दुरुस्तीनंतर हे अधिकार राहिलेले नाहीत राज्यांना. हा लिगल मुद्दा आहे जे मला मुद्दाम जनतेला आपल्या माध्यमातून पोचवायचा आहे. 102वी घटना दुरुस्ती 14 ऑगस्ट 2018 झाल्यानंतर राज्याला अधिकार राहिलेले नाहीत. बॅकवर्डनेसच्या संदर्भामध्ये सिद्ध करण्याच्या बाबतीमध्ये असा कायदा करणे असा अधिकार राहिलेला नाही, हे आज सर्वोच्च न्यायालयामध्ये निक्षून सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे फडणवीसांनी आपल्याला आज जे केलेलं आहे ते म्हणजे एकतर सभागृहाची दिशाभूल केली आणि आज फसवणूक करताय. म्हणजे एकीकडे त्यावेळेस म्हणजे आपल्याला अधिकार नसताना जो त्यांनी आज काय सांगितलं की आम्ही कायदा अगोदरच पारित केला होता, त्याचं फक्त एक्सटेन्शन आम्ही आज दिलेलं नाही. मला मुद्दाम फडणवीस साहेबांना विचारायचं आहे, आपण कायदा जरा नीट वाचा. कारण तुम्ही ज्यावेळेस मला
हक्कभंगाची नोटीस दिली तेव्हा मी स्वतः कायद्याची प्रत घेऊन तुमच्या असेंब्लीच्या प्रेस रूम मध्ये ती प्रत दाखवलेली आपल्याला की जुना कायदा नवीन कायदा आल्यानंतर जुना कायदा आपोआप रद्द होतो की तुमच्या कायद्यामध्ये त्याचा उल्लेख आहे. तुम्ही त्याची प्रत आज सगळीकडे ओपन सर्वांना पब्लिक डोमेन मध्ये उपलब्ध आहे. तो कायदा असा म्हणतो की एकदा नवीन कायदा आल्यानंतर जुना कायदा आपोआप रद्द होतो. त्यामुळे मुद्दा असा आहे की जुना कायदा अस्तित्वात नव्हता. तुम्ही ज्यावेळेस कायदा नवीन दुरुस्ती केली सभागृहामध्ये आणून तो कायदा पास केला, ती घटना दुरुस्ती झाल्यानंतर केलेला कायदा असल्यामुळे सुप्रीम कोर्टाने सांगितलं की तुम्हाला हे करता येत नाही, राज्याला अधिकार नव्हता. हे सगळं आरक्षण एससीबीसीच्या बाबतीमध्ये बॅकवर्डनेसच्या बाबतीमध्ये जे काही तुम्ही निर्णय घेत तुम्हाला अधिकारच नव्हता हे सुप्रीम कोर्टाने सांगितलं. आणि आज फडणवीसांनी जे आपल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की इतर राज्यांना वगळण्यात आलेला आहे, इतर राज्यांचा हा सगळा मुद्दा एवढाच आहे की जजमेंट डिटेल आल्यानंतर निश्चित याच्यावर अधिक बोलता येईल, परंतु त्यांचे निर्णय घटना दुरुस्तीच्या अगोदरचे आहेत. मला मुद्दा स्पष्ट करायचं आहे, इतर 7 ते 8 राज्य तामिळनाडू असेल, राजस्थान असेल, छत्तीसगड असेल, हरियाणा असेल, जे काही इतर राज्यांचा उल्लेख आहे सब्जेक्ट टू करेक्शन कारण डिटेल माहिती घ्यावी लागेल. बहुतांश राज्याचे निर्णय हे घटना दुरुस्तीच्या अगोदरचे निर्णय आहेत. आपला निर्णय जो राज्य सरकारचा घेतलेला आहे ती घटना दुरुस्ती झाल्यानंतर निर्णय घेतलेला आहे. म्हणून सुप्रीम कोर्टाने तो सेट असाइड केला, अस्वीकृत केलेला आहे. मला एवढा मुद्दा त्या ठिकाणी सांगायचा आहे. त्यामुळे आता मुद्दा एवढाच आहे याच्यामध्ये की केंद्र सरकारला आता हे सिद्ध करायचंय. मुद्दा या ठिकाणी नमूद करायचंय की केंद्र सरकारची जी पार्लमेंटरी कमिटी होती तिथे हे प्रश्न निघाले होते की 102 वेळा घटना दुरुस्ती तुम्ही करताय, मग राज्यांच्या अधिकाराचं काय? प्लस केंद्रीय मंत्र्यांचा रेकॉर्ड आहे की राज्याचे अधिकार अबाधित आहे, हे केंद्रीय मंत्री म्हणतात. मिनिट्स मध्ये एके ठिकाणी येतं. सुप्रीम कोर्टामध्ये अटॉर्नी जनरल 2दा वेगळे स्टेटमेंट करतात आणि सुप्रीम कोर्ट आज म्हणतं की नाही तुम्हाला अधिकार राहिलेले नाही. आमचं म्हणणं एवढंच आहे, केंद्र सरकारच्या अत्याधिकीत हा विषय आहे, त्यांनी ही जबाबदारी घ्यावी. केंद्र सरकार म्हणतं ना की आता केंद्र सरकारच्या अत्याधिकीत हा विषय आहे, राष्ट्रपतींकडे हा अधिकार आहे, राज्यांनी तो शिफारस करून पाठवावा. आम्ही सर्व ती प्रक्रिया पूर्ण करायला तयार. अजूनही हा लढा संपलेला नाही. आमचं स्पष्ट मत आहे मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भातला हा लढा अद्याप संपलेला नाही. जे काही कायदेशीर आमच्याकडे जे पर्याय उपलब्ध आहे त्या पर्याय उपलब्ध अजूनही आहेत. त्या पर्यायापैकी महत्वाचं आहे की आता अधिकार त्यांनी सांगितलंय की केंद्राच्या कमिशनकडे आहे आणि केंद्राचं कमिशन हे राष्ट्रपतीकडे शिफारस करू शकते. आम्ही केंद्राकडे आमचा हा प्रस्ताव पाठवून देऊ. त्याच्यामध्ये ज्या ज्या काही समजा उणीवा असतील त्या निश्चित दूर केल्या जातील. मागच्या सरकारच्या काळामध्ये ज्या काही उणीवा ठेवल्या असतील राहिल्या असतील त्या आम्ही दूर करू आणि त्या दूर करून आमचा अहवाल मराठा आरक्षणाचा आणि मराठा समाजाला एक्स्ट्रॉर्डिनरी आणि एक्सेप्शनल सर्कमस्टन्स कशा आहेत हे सिद्ध करून तो आम्ही अहवाल केंद्राकडे पाठवू. तो अहवाल केंद्राच्या बॅकवर्ड कमिशनने पाहावा, त्याने तो निर्णय घ्यावा आणि बॅकवर्ड कमिशन निर्णयानंतर मग राष्ट्रपतींच्या तिकडे तो जाईल अंतिम होण्याकरता. आमच्याकडून शिफारस करून आम्ही केंद्राचं जे काही कमिशन राहील त्याच्यामध्ये त्यांच्याकडे सुप्रीम कोर्टाच्या सूचनेप्रमाणे सुप्रीम कोर्टाच आज म्हणतंय की सगळे अधिकार आता केंद्राकडे आहेत, आम्ही केंद्राला पाठवून देऊ, त्यांनी तो निर्णय घ्यावा. अशा प्रकारची आमची निश्चितच भूमिका ही राहणार. हे सर्व अधिकार आजच्या जजमेंट राष्ट्रपती 102 वेळा घटना दुरुस्तीनंतर हे अधिकार राष्ट्रपतीकडे गेल्याच्या संदर्भामध्ये आज उल्लेख या ठिकाणी झालेला आहे. त्यामुळे आज फडणवीसांचा पूर्ण आदर मी करतो. विरोधी पक्ष नेते आहेत, राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत, पण मला या ठिकाणी मुद्दाम सांगायचं आहे की त्यांनी कृपया दिशाभूल करण्याचं मला विनंती करायची. वस्तुस्थिती जी आहे जनतेला भडकवण्याचं काम कोणी करू नये. समाजालाही विनंती आम्ही करू की हे न्यायालयीन लढाईमध्ये आपण कुठेही कमी पडलेलो नाही. सातत्याने उल्लेख करत होतो या ठिकाणी की त्यांचं ट्रान्सलेशनच गायकवाड अहवालाचं ट्रान्सलेशन झालं नाही. मुळातच गायकवाड अहवाल इंग्रजीमध्ये आहे. मुळातच गायकवाड अहवाल जो आहे, गायकवाड कमिशनचा जो अहवाल आहे तो इंग्रजीमध्ये आहे. तेव्हा त्याचं ट्रान्सलेशन काय करायची गरज आहे? अनेक्शनचा मुद्दा वेगळा, पण गायकवाड कमिशनचा मूळ जो गाव आहे जो रिपोर्ट आहे तो हा इंग्रजीमध्ये असल्यामुळे त्याच्यामध्ये ट्रान्सलेशनचा विषय जो आहे तो अजिबात उद्भवत नाहीये. आणि म्हणून कृपया जनतेची दिशाभूल आणि फसवणूक म्हणजे अधिकार नसताना कायदा करणे फसवणूक म्हणावं लागेल. मग
एकीकडे आज सुप्रीम, हे मी जे बोलत नाही, सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब त्या गोष्टीवर आज केलेलं आहे की तुम्हाला अधिकारच नव्हता. असा प्रश्न निर्माण होतो की अधिकार नसताना तुम्ही निर्णय घेता, याचा अर्थ तुम्ही जनतेची फसवणूक केली, सभागृहाची फसवणूक, दिशाभूल केली आणि आज तुम्ही लोकांची दिशाभूल करत आहेत वेगवेगळी वक्तव्य करून. तर मला वाटतं की हा मराठा आरक्षणाचा विषय, याला कृपया राजकीय ह्याचा फायदा उचलण्याचं काम आम्ही केलं नाही. आम्ही तुमचं सरकार असताना सुद्धा त्यावेळी समर्थनार्थ भूमिका घेतली, कुठे भर सुद्धा विरोधकांनी काढला नाही. आणि तुम्ही आज सुप्रीम, तुमचा निर्णय, आजचा निर्णय रद्दबातल, तुमचा निर्णय सुप्रीम कोर्टाने रद्दबातल केला, तर हे सरकार जबाबदार आहे का? हा खरा प्रश्न यातला आहे. तुमचे सरकार, आम्ही तेच तुमच्या सरकारने केलेला अहवाल, प्राप्त केलेला अहवाल, तुम्ही घेतलेला निर्णय, तुम्ही केलेला कायदा, तोच पुढे सुप्रीम कोर्टात गेला. आम्ही काय नवीन कायदा केलाच नव्हता. त्याच्यामुळे तिथे तुम्ही जे आज बोलताय ढकलाढकलीचं काम कृपया करू नका. आम्ही त्याच्यामुळे सुद्धा तुमच्या विरोधात काही बोलत नाही, पण तुम्ही दिशाभूल करत आहात म्हणून हे स्पष्टीकरण या निमित्ताने मला मुद्दाम या ठिकाणी करायची वेळ आलेली आहे. त्यामुळे एक्स्ट्राऑर्डिनरी सर्कमस्टन्स कशी काय आहेत ते आम्ही निश्चितच आपल्याला सिद्ध करून देऊ. त्यानंतर इतर ज्या मराठा समाजासंदर्भातल्या, आज दुपारी कॅबिनेट आहे, या कॅबिनेटमध्ये सुद्धा निश्चितच आजचा निकालामध्ये जे काही उल्लेख आलेले आहेत, जजमेंट हाती यायचे अद्याप, पण जे काही उल्लेख आलेले आहेत त्या अनुषंगाने पुढील जी काही कायदेशीर प्रक्रिया आहे ती पूर्ण करण्याच्या संदर्भामध्ये पुढची कारवाई निश्चित मंत्रिमंडळ विचारविमर्श करेल. मुख्यमंत्री स्वतः संध्याकाळी आपल्याशी संवाद फेसबुक किंवा अन्य माध्यमातून आपल्याशी करण्याची शक्यता आहे. आणि जी काही इथली जी कायदेशीर बॅकग्राऊंड आहे ती मी आपल्याला या ठिकाणी सांगितलेली आहे. आणि वेळ संपलेली नाही, लढा संपलेला नाहीये. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर जे काही कायदेशीर पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहे त्या बाबतीमध्ये निश्चित पुढची कारवाई केली जाईल. त्याचबरोबर शिक्षण, रोजगार, स्कॉलरशिप वगैरेच्या बाबतीमध्ये जे काही निर्णय अगोदरच झाले आहेत त्याचा पाठपुरावा करून त्याला गती देण्याच्या बाबतीमध्ये शासनाने, बाकी हॉस्टेल्सचा विषय आहे त्याही बरोबर शिक्षणाच्या, रोजगाराच्या संदर्भात आणि स्कॉलरशिपच्या बाबतीमध्ये या सगळ्या गोष्टी निश्चितच आम्ही मार्गी लावण्याचा, तर गती देण्याचा प्रश्न निश्चितच मार्गी आम्ही लवकरात लवकर निर्णय घेऊ, मला मुद्दाम सांगायचा आहे. त्यामुळे दिशाभूल अजिबात नाही, वस्तुस्थिती आपल्यासमोर मांडलेली आहे, जी खरी बाजू आहे ती या निमित्ताने स्पष्ट करण्याच्या बाबतीमध्ये भूमिका घेतलेली आहे. यानंतर नवाब मलिकजी ही मराठीत थोडा बोलतो. आज सुप्रीम कोर्टमध्ये 5 जजेसच्या बेंचनी मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे. त्याचा मूल आधार म्हणजे राज्यांना हे अधिकार राहिलेला नाही असे 3-2 च्या बहुमतावर हा निर्णय झालेला आहे. ज्या पद्धतीने चव्हाण साहेबांनी सांगितलं की या देशामध्ये 102 घटना दुरुस्ती जे करण्यात आली, घटनेमध्ये 14 ऑगस्ट 2018ला घटना दुरुस्ती करून 342A हे नवीन कलम ऍड करण्यात आला. जेव्हा हा कलम ऍड करण्यात आला, पार्लिमेंटमध्ये चर्चा होत असताना सर्वांनी हे त्याच्यावर आक्षेप घेतला की ही घटना दुरुस्ती करून तुम्ही कुठेतरी राज्यांचे अधिकार हुसकून घेताय. तेव्हा पार्लिमेंटमध्ये केंद्र सरकारच्या वतीने सांगण्यात आलं की राज्यांचे अधिकार अबाधित राहील. पण आज सुप्रीम कोर्टाने तेच धागा पकडून जो आपला कायदा आहे या घटना दुरुस्ती नंतर करण्यात आला, त्यामुळे या कायद्याला रद्द करण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने घेतलेला आहे. निश्चित रूपाने पुढे कायदेशीर जे काही लढाई निश्चित रूपाने राज्य सरकार लढेल, पण या निकालानंतर आता जबाबदारी केंद्र सरकारची. या निकालामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की बॅकवर्ड कमिशन कडे राज्य सरकारने शिफारस केल्यानंतर ते कमिशन राष्ट्रपतीकडे शिफारस करत असतील, राष्ट्रपतींनी मान्यता दिल्यानंतर एखादा आरक्षण कोणालाही देऊ जाऊ शकत आहे. आजच्या निकालानंतर निश्चित रूपाने तिन्ही पक्षाची बैठक झाल्यानंतर आम्ही स्पष्टपणे भूमिका घेतलेली आहे
की राज्य सरकारच्या वतीने बॅकवर्ड कमिशनला आम्ही शिफारशी करू, पण त्याआधी आम्ही मागणी करतो की केंद्रामध्ये बॅकवर्ड कमिशन अजून नेमण्यात आलेला नाही. केंद्राने तात्काळ बॅकवर्ड कमिशन नेमलं पाहिजे. त्या कमिशन नेमल्यानंतर आम्ही आमच्या शिफारसी सर्व कुठल्या पद्धतीने हे आरक्षण देणं गरजेचं आहे आमची बाजू त्या कमिशनकडे मांडू. आम्ही कमिशनच्या माध्यमातून, राष्ट्रपतीच्या माध्यमातून केंद्र सरकारने मराठा आरक्षणाला मान्यता मिळवून द्यावा हे आम्ही त्यांच्याकडे मागणी करतोय. राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आज कुठेतरी राजकारण करत होते. ते सांगत होते की कोर्टासमोर राज्य सरकारने नीट बाजू मांडलेली नाही. चव्हाण साहेबांनी स्पष्ट केलेलं आहे की 30 वकील, कुठलेही वकील बदलण्यात आले नाही, उलट आणखीन चांगले वकील देण्यात आले. ते सांगताय की राज्य सरकारने असं मांडलं नाही की हा कायदा जे 14 ऑगस्ट 2018 ला घटना दुरुस्ती झाली त्याच्या आधीचा कायदा आहे. ते कुठेतरी महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करत होते. तो कायदा करत असताना नवीन कायदा आहे ते त्यांनीच केलेले. ते दिशाभूल करत होते की गायकवाड कमिशनच्या ट्रान्सलेशन देण्यात आलं नाही. मूलतः तो कुठेतरी इंग्लिश मध्येच आहे. म्हणजे एकंदरीत आज ज्या पद्धतीने देवेंद्रजी बोलत गेले, जनतेची दिशाभूल करत गेले. कायदा नवीन करण्यात आला. ज्या राज्याला अधिकार नाही तर कायदा कसा तुम्ही केला? म्हणजे एकंदरीत हा सगळं संशय आहे. निश्चित रूपाने तिन्ही पक्षाच्या सरकार असताना, आधीच्या आमच्या 2 पक्षाच्या सरकार असताना सर्वांची भूमिका हे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे हीच होती. पुढे आणखीन जे सरकारच्या वतीने करता येईल निश्चित रूपाने सरकार करेल. पण देवेंद्रजी हे खोटा बोलताय हा स्पष्ट झालेला आहे. आता हे सगळे निर्णय केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे आणि जे आमच्याकडून पाठपुरावा असेल निश्चित रूपाने आम्ही करू. आणि काही प्रश्न असतील तर आता शिवसेनेच्या वतीने निवेदन होईल, मग प्रश्न असतील तर प्रश्न उत्तर करता येईल आणि हिंदीमध्ये नंतर बोलतो. मी फक्त एक मिनिट बोलतो. माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी आणि खास करून अशोकराव चव्हाणांच्या नेतृत्वाखाली हा लढा, कायदेशीर लढा ज्या पद्धतीनं लढला गेला त्यातले महत्वाचे 2-3 मुद्दे सातत्यानं समाजावर काहीतरी वेगळं कळवण्याचा प्रयत्न विरोधी पक्षाकडे होतो. त्यातला पहिला मुद्दा येतो वकील बाजू मांडली नाही, बाजू व्यवस्थित मांडली नाही किंवा आणखी काहीतरी संभ्रम निर्माण करण्याचा प्रश्न आहे. त्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे जे वकील माननीय विरोधी पक्षनेते जेव्हा मुख्यमंत्री होते तेच वकील आताही काम करत होते. उलट अधिकच्या वकिलांची फौज या ठिकाणी तिथे दिली गेली होती. त्यात आदरणीय अशोकरावांनी पण आता सांगितलं की बाकीच्या समर्थनार्थ बाजू मांडणाऱ्यांनी सुद्धा अधिकचे वकील दिले होते. दुसरा मुद्दा जो सातत्याने सांगितला जातो तो की आम्ही विलंब केला आणि काही भाषांतर दिलं नाही. मुळात त्यात सांगितलं तेव्हा त्या मुद्द्याचं मी परत मांडणार नाही. पण सर्वात महत्वाचा मुद्दा असा आहे की राज्याला हा कायदा करण्याचा अधिकार आहे की नाही यावर न्यायाधीशांमध्ये मतभिन्नता झाली आणि ती मतभिन्नता 3-2 ने उडाली. पुढे त्यांनी निर्णय वेगळा दिला. पण ही जी मतभिन्नता आहे त्यामध्ये अटॉर्नी जनरलचं जे म्हणणं केंद्र सरकारच्या बाजूने मांडलं गेलं त्यांनी सुद्धा असं म्हटलं की जेव्हा कायदा लोकसभेत मंजूर झाला किंवा घटनादुरुस्ती लोकसभेत झाली तेव्हा सरकारनं ऑन दी फ्लोअर सांगितलं की राज्यांच्या अधिकार अबाधित आहे. आणि त्यामुळे जेव्हा माननीय देवेंद्र फडणवीस म्हणत होते की कायद्याला स्थगिती देता येत नाही, वकील तुमचेच आहेत, कायद्याला स्थगिती देता येत नाही पण कोणत्या, तोच खरा मुद्दा आला. तुम्ही केलेला कायदा हा 2018 नंतरचा आहे आणि म्हणून त्याला स्थगिती मिळाली. तो जर घटना दुरुस्तीच्या अगोदरचा असता
तर कदाचित त्याला मिळाली नसती. म्हणूनच 9 राज्यांचा जो विषय आला तो त्या पद्धतीचा आहे. परंतु महाविकास आघाडीचं सरकार आणि आदरणीय उद्धवजींनी एक स्पष्ट केलंय की हा लढा काय आम्ही थांबवणार नाही आणि मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. महाविकास आघाडीचं सरकार सुद्धा स्वस्थ बसणार नाही. म्हणून आज आम्ही एकत्र आलो. माननीय अशोकरावांनी सांगितल्याप्रमाणे पूर्ण निकालाची प्रत हातात नाहीये, पण जो निकालाचा सारांश आला त्या सारांशामधनं जे काही कळलंय ते या पद्धतीचं आहे. त्यावर आता खुलासा बाकीचे खुलासे त्यांनी केलेले आहे आणि मला असं वाटतं की शिवसेनेच्या वतीनं सुद्धा आम्ही तिन्ही पक्षाचे नेते ते बसलेलो आहोत. आमच्या दृष्टीने एवढंच महत्वाचं की आत्ता महाराष्ट्रामध्ये कोरोनाची प्रचंड लाट आहे. कोरोनाग्रस्त महाराष्ट्र अशा वेळेला आमच्या मराठा समाजानं कुठलंही असं पाऊल उचलू नये जेणेकरून अधिक समाज त्रस्त आहे, साराच समाज त्रस्त आहे, त्यात अधिक भर पडेल असं कुठलंही पाऊल उचलू नका. शासन तुमच्या सोबत आहे, सरकार तुमच्या सोबत आहे, म्हणून आम्ही सगळे एकत्र तुम्हाला आवाहन करत होतो. धन्यवाद. नाही असं आहे आणि देवेंद्रजी पहिल्यापासून या कायद्याच्या विरोधात आणि मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नाही या भूमिकेत नाही. आज जे लोक सुप्रीम कोर्टमध्ये याच्या विरोधात बाजू मांडताय ते सगळे भाजपची गँग आहे. जे वकील अनिल देशमुखांच्या विरोधात पिटिशन दाखल करतात तीच लोक तिकडे आहे. म्हणजे आता स्पष्ट झालेलं आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळू नये त्यासाठी भाजप दोन्ही बाजूनी खेळते. एक ठिकाणी मराठा समाजाला भडकवण्याचं काम करत आहे, दुसऱ्या ठिकाणी आपले पैशाने लोकांना कोर्टात पाठवत आहे आणि कोरोना असताना आजच निकाल येते. म्हणजे आणखीन बरेचसे काही असताना महाराष्ट्र अशांत काय होईल ही परिस्थिती जाणून बुजून कोणी निर्माण करते काय. आमचा स्पष्ट आरोप आहे की जे न्यायालयीन लढा विरोधकांच्या माध्यमातून सुरू करण्यात आला याला फूस देवेंद्र फडणवीस यांची होती. संपूर्ण भाजपने सुरुवातीपासून जेव्हा आघाडीच्या सरकारने आरक्षण दिलं हे आरक्षण देऊ शकत नाही, कोर्टात टिकू शकत नाही. वारंवार देवेंद्रजी बोलत राहिले. आता जी लोक कोर्टात वकील लढत आहे ते सगळ्यांना पाठबळ भाजपच्याच आहे. आता हे सिद्ध झाले. त्याच्यातला महत्वाचा मुद्दा असा की घटना दुरुस्ती कोणी केली? केंद्राने. मग अधिकार कोणाकडे जातो? केंद्राकडे. म्हणून हा सगळा विषय आता केंद्राचा आहे. तिथं तुमचे अटॉर्नी जनरल होते ना सभा, तिथं न्यायालय त्यांनी एवढं म्हटलं, पण जेव्हा न्यायालयानं सांगितलं की असा अधिकार नाही, मग अधिकार कोणाकडे राहिला? आरक्षणाचा अधिकार राहिला केंद्राकडे. आणि मग याच्याबद्दल आता बोललं गेलं पाहिजे. आणि केंद्राकडे आता हा न्याय देण्याचा अधिकार आहे. आम्हाला राज्यांकडनं शिफारस केलं किंवा ज्या काही कमिशनकडे मागणी केलं ते राज्य केल्याशिवाय राहणार नाही, पण केंद्राकडेच हा कायदा आता आणण्याचा अधिकार राहिला हे आजच्या न्यायालयाच्या निर्णयाने स्पष्ट होतं. एवढं मला या ठिकाणी 50% जी मर्यादा आहे ती घटना दुरुस्ती करून केंद्र सरकारला वाढवत आहे, तर त्या संदर्भात तुम्ही केंद्र सरकारला कळवणार आहात का? म्हणजे हा मुद्दा झाला दुसरा, तुम्ही मागासवर्गीय आयोग आता 102वी घटना. मला तेच सांगायचं आहे की देवेंद्र फडणवीसांनी राजकीय स्टेटमेंट करायच्या ऐवजी 102वी घटना दुरुस्ती संदर्भात कायदेशीर मतं व्यक्त करावी. 50% आरक्षणाच्या संदर्भात इंदिरा गांधी संदर्भात आज जे जजमेंट त्या संदर्भामध्ये कायदेशीर मतं व्यक्त करावी. कोणावरही कुठल्याही पक्षावर कोणावरही सरकारवर त्या ठिकाणी दोषारोप ठेवण्यापेक्षा कायदेशीर मुद्द्यावर तुमची काय भूमिका हे स्पष्ट करा, आमचं पहिलं मत आहे. दुसरं मत असं आहे की 50%च्या वर आरक्षणाच्या संदर्भामध्ये आता आज सुप्रीम कोर्टाने सांगितलंय की कुठल्याही स्टेटला इकॉनॉमिकल बॅकवर्डनेस किंवा कुठल्याही प्रकारचा मागासलेपण सिद्ध करण्याचा किंवा निर्णय घेण्याचा अधिकार आता राहिलेला नाहीये. तो केंद्र सरकारचा अधिकार आहे, केंद्र सरकारच्या कमिशनचा अधिकार आहे. त्याच्याकडे शिफारस करून पाठवून त्यांनी राष्ट्रपतींकडे हा सगळा अहवाल दिला. नंतर राष्ट्रपती त्याला अनुमोदन किंवा मान्यता द्यावी आणि जी सूची आहे बॅकवर्ड क्लासेसची ती केंद्र सरकारच आता घोषित करेल अशा प्रकारचा निर्णय त्यांनी दिलेला आहे. घटना दुरुस्ती नंतरची गोष्ट आहे. त्यामुळे या सगळ्या कायदेशीर मुद्द्यावर त्यांनी बोलावं, आमचं म्हणणं एवढंच आहे. आम्ही तर सभागृहात बोललोय. म्हणजे मी
जी काही भूमिका होती ती सभागृहात मांडलेली आहे, त्याच्यावर हक्कभंग मला फेस करावा लागला, म्हणजे करण्याची भूमिका व्यक्त केली, पण त्याच्यावर तिने अधिक बोललं पाहिजे असं मला म्हणणं आहे. सर, शेड्यूल एक- लाईन मध्ये- एक- शेड्यूल लाईन मध्ये टाकता येईल. एक शेड्यूल लाईन. एक महत्त्वाचा विषय आहे. 102 घटना दुरुस्ती केल्यानंतर राज्य सरकारने 2018 मध्ये हा कायदा केला आणि विधानसभेत मांडला. जर एवढी मोठी घटना दुरुस्ती झाल्यानंतर तो कायदा टिकू शकत नाही, हे जर विधानसभेच्या मध्ये जर आलं असेल तर ते विरोधकांना दिसलं नाही का सत्तारूढमध्ये शिवसेना होतं आणि त्याला असं आहे समजलं की नाही. त्यावेळेस हा सगळा निर्णय एक मताने बिगर चर्चेच्या 10-5 मिनिटात विषय पास झालेला आहे. सभागृहामध्ये असा एखादा विषय मांडत असताना तो कायद्याला धरून सरकार तुमचं होतं, तुमच्या सरकारला हे माहित नव्हतं का की अधिकार तुम्हाला आहे की नाही? तुमच्याकडे पूर्ण लिगल टीम आहे, लॉ सेक्रेटरी आहेत, ऍडव्होकेट जनरल आहे, पूर्ण टीम असताना मग तुम्ही सभागृह दिशाभूल केली का, हा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे आमचं म्हणणं तुम्हाला हे माहित नव्हतं का, आणि आम्ही पॉइंट आउट केल्यानंतर वारंवार तुम्ही समर्थनार्थ बोलताय, तर मग ह्यातलं खरं काय समजायचं? आणि तेव्हा शिवसेनेला पण अंतरात ठेवलं का? आता आम्हाला माहित नाही, आम्ही सरकारमध्ये नव्हतो तेव्हा आम्ही काय बोलू शकत शिवसेना नाही. आहे. नाही, भरपूर तसं आहे. असं आहे की आता तेव्हा पार्लिमेंटमध्ये पण मंत्री सांगत होते की राज्यांना अधिकार आहे, ते गृहीत धरून कायदा करण्यात आला. आता केंद्राची 2 जबाबदारी आहे. एक तरी राज्यांना अधिकार आहे हे कोर्टातून आम्हाला मिळवून दिलं पाहिजे, एक. आणि दुसरा, जर तो मिळवता येत नसेल तर आम्ही जे शिफारशी करतोय बॅकवर्ड कमिशन त्यांनी नेमावा, आम्ही शिफारस करू आणि राष्ट्रपतींनी त्यांना मान्यता द्यावं. आता दोन्ही जबाबदाऱ्या माझ्या राज्यांना जर अधिकार असेल ते कोर्टाकडून आदेश मिळवून द्यावा, जर नसेल तर आम्ही शिफारस करू, त्याला राष्ट्रपतीकडून मान्यता मिळवून द्यावा. म्हणजे आता केंद्राकडून सगळं विषय आहे, तात्काळ त्यांनी करावा, आम्ही त्याला मदत करण्याची तयारी पण आहोत. याच्यात बराच काळ जाऊ शकतो, कारण तुम्ही सांगितल्यानुसार मागासवर्ग आयोगच नाहीये, तो पहिला स्थापन करावा लागेल. मग आता आमच्या अधिकारात जे आहे ते आम्ही करू, पण आजच्या निकालानंतर 2 विषय केंद्राकडे जबाबदारी आहे. पहिला विषय की जे पार्लमेंटमध्ये सांगण्यात आला की राज्यांच्या अधिकार अबाधित आहे, त्या अबाधित गृहीत धरून हा कायदा करण्यात आला. आज निकालामध्ये राज्यांना अधिकार नाही असं स्पष्ट झाल्यानंतर राज्यांना अधिकार मिळवून देण्यासाठी त्यांना काय करता येईल? घटना दुरुस्ती करायची असेल तर पुन्हा करा, आमच्या अधिकार मिळवून द्या, जे तुम्ही पटलावर सांगितलेलं एक. आणि सरकारने मला पत्रावर सांगितलं होतं, मला सरकारने फडणवीस पत्रावर साहेबांचं सांगितलं अजून एक होतं. विधान तुम्हाला आठवण करून द्यायची आहे की आमचा कायदा फुल प्रूफ आहे. आम्ही जे केलेलं आहे कायद्याच्या सर्व चौकटीमध्ये बसणारा आहे आणि त्याच्यामुळे आमचा कायदा फुल प्रूफ आहे, अशा प्रकारचं विधान सभागृहामध्ये आणि सभागृहाच्या बाहेर सुद्धा त्यांनी केलेलं आहे. मग फुल प्रूफ असतं तर महाचा निकाल काय लागला असता? तर पण त्यांचं यात म्हणणं आहे की तुम्ही जो मुद्दा विधानसभेत मांडला होता 102 संशोधन संदर्भातला, त्यांचं म्हणणं होतं की कायदा 2013 मध्ये जेव्हा काँग्रेस राष्ट्रवादी सरकार होतं तुम्ही तेव्हा कायद्याची आणि आता आम्ही फक्त तुम्ही amendment केली. असं आहे, मी काय म्हणतो हा विषय नाही, सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं हा विषय आहे. सुप्रीम कोर्ट तोच बेस देऊन त्याच्यावर सांगितलं नाही, तुमचा निर्णय जो झालेला आहे तो घटना दुरुस्ती नंतर झाला म्हणून सेट असाईड झाला. तर मी काय म्हणतो त्यापेक्षा सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं हे महत्वाचं आहे त्याच्यावर. आणि मी सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर सुद्धा कायद्याच्या प्रती तुम्हाला दाखवल्या होत्या, त्या प्रतीमध्ये म्हटलेले की मागचा कायदा आपोआप रद्द झाला नवीन कायदा आल्यानंतर, स्पष्ट आहे त्याच्यामध्ये. प्रामुख्याने घटना दुरुस्ती झाल्यानंतर राज्यांचे अधिकार कायम राहतील असं जर केंद्र सरकारने संसदेत सांगितलं होतं तर ती बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली का? आणि त्याबाबत कुठे सुप्रीम कोर्टामध्ये सर्व वरती तुमचं गव्हर्नमेंट ऑफ इंडिया शांत राहील, कुठे बोललेच नाही ना. अटॉर्नी जनरल स्वतः पार्टी होते, त्यांनी ह्या विषयावर काही भाष्यच केलं नाही. पण राज्याचे अधिकार जर अबाधित असते किंवा आहेत म्हटलं असेल, जे त्यांनी पार्लमेंटरी कमिटीमध्ये म्हटलं ते बघायला पाहिजे सुप्रीम कोर्टामध्ये काय आहे. तर मग तुम्हाला असं म्हणायचं आहे का की एकतर आपण कायदेमंत्र्यांची देखील बैठक लावण्याचा प्रयत्न केला, अटॉर्नी जनरलला बोललो ते आले नाही, अटॉर्नी जनरलने 2 वेळा वेगळ्या भूमिका मांडल्या की एकतर असा कायदा करायचा अधिकार नाही, नंतर म्हटलं नाही आहे. ह्या सर्व ज्या वेगवेगळ्या भूमिका झाल्या केंद्र सरकारने अटॉर्नी जनरलकडनं, ह्याचा फटका महाराष्ट्राला बसला. नाही, मला एवढंच सांगायचंय की आपण म्हणता ती बरोबर आहे की आम्ही दोन्ही सरकारवर चर्चा करता येते या विषयावर. अटॉर्नी जनरलला आम्ही विनंती केली होती की आमचे ऍडव्होकेट जनरल तुमच्याकडे पाठवतो, काही गैर नव्हतं, कायदेशीर मुद्दा कुठल्या पक्षाचा किंवा पॉलिटिकल विषय नाही आहे, तर त्यांनी ती भेट नाकारली. नंबर 1. कायदा मंत्र्यांना विनंती केली होती की तुम्ही मुख्यमंत्र्यांशी डायलॉग करा, त्यांनी सुद्धा VC वर मिटिंग जी ठरली त्यामुळे त्यांनी मान्य केलं. 2 घटना रेकॉर्डवर आहेत ना, आम्ही त्यांना विनंतीच केली होती. हा प्रश्न मग समन्वयाचा अभाव आमच्याकडे होता का? पण तिकडून जर तुम्ही प्रतिसाद दिला देत नसाल, तुमची लॉ केंद्रीय मंत्री आहेत, तुमचे अटॉर्नी जनरल आहेत, हे या सगळ्या कायदेशीर जे सरकार लढतंय आरक्षणाच्या बाजूने, तर
तर दोन्ही सरकार एकत्र येण्याच्या बाबतीमध्ये तुमची भूमिका जी होती ती उदासीन होती, म्हणून काही गोष्टी तशा तुमच्याकडून प्रतिसाद मिळाला असता तर कदाचित चित्र वेगळं राहिलं असतं. तुमचा जर अटॉर्नी जनरल सुप्रीम कोर्टात जर बाजू ही मांडली असती कदाचित की नाही, हा अधिकार राज्यांना आहे, तर मग हा विषय कदाचित आला नसता. आता ज्या अर्थी सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केला, अधिकारच राहिलेला नाहीये, तर सुप्रीम कोर्ट जजमेंटवर काही मी कॉमेंट करू शकत नाही. ते जजमेंट दिलंय आज. हा सगळा घटनाक्रम बघता महाविकास आघाडी सरकारला अडचणीत आणण्यासाठी केंद्र सरकारने सगळं केलं असं वाटतं का? आम्हाला याच्यामध्ये कुठलं राजकारण करायचं नाही किंवा अशा इन्सिडेंट्सचा कुठलाही राजकीय फायदा आम्ही पहिल्यांदाही घेतला नाही आणि आताही घेत नाही. आमचं म्हणणं एवढंच आहे की कृपया तुम्ही आजच्या ज्या स्टेटमेंट मी पाहतोय त्यांच्या भाजपच्या नेत्यांच्या, या केवळ राजकीय स्टेटमेंट आहेत, पॉलिटिकल स्टेटमेंट्स आहेत. कायद्याला धरून कोणीही त्याच्यावर एक शब्दही बोलायला तयार नाही. पॉलिटिकल याचा राजकीय फायदा उचलण्यावरच कार्यक्रम सुरू झाला आहे. ज्यांना चंद्रकांत पाटलांनी कायदा कसा आहे, काय वाचलं, कधी वाचलं नसावं असं वाटतं मला. नुसतं असं की वारंवार भाजप म्हणत आहे की तुम्ही तुमचे वकील वेळेवर कोर्टात पोहोचत नव्हते आणि त्यामुळे कायद्याची ती बाजू तुम्हाला वेळेवर मांडण्याची फायनल हिअरिंग जी झाली, असं कधी झालं असं सुप्रीम कोर्टामध्ये बऱ्याचशा वेळेस पास ओव्हर होतं, मॅटर VC-वर असतात, कोणी ऐनवेळ असतं, एखाद्या दिवस मागे 2-3 मागे मॅटर प्रिपोन होतं, कधी पोस्टपोन होतं. परंतु ही जी फायनल हिअरिंग झाली ती कंटिन्युअस शेड्यूल प्रमाणे झाली आणि फायनल हिअरिंगला एकही दिवसामध्ये कुठलाही वकील आमचा गैरहजर राहिलेला नाही. ते मला मुद्दाम 12-13 दिवस हिअरिंग झाली, सगळी कंटिन्युअस झाली. त्या सगळ्या हिअरिंग मध्ये आमचे वकील पूर्णपणे उपस्थित होते. जेव्हा फडणवीस म्हणत होते तेव्हा शिवसेना तो फुलप्रूफ आनंद होता ना, सगळ्यांना न्याय मिळत असेल तर काय बिना चर्चा फडणवीसांचा दावा आहे की ज्या बारकाईने वकिलांनी मुद्दे मांडायला पाहिजे होते ते मुद्दे मांडले नाही, गनिमी कावा तिथे अवलंबला पाहिजे होतं, अवलंबला नाही, त्याच्यामुळे हे सगळं झालं. असं आहे, पहिली गोष्ट म्हणजे फडणवीस स्वतःच ॲडव्होकेट आहेत, ते स्वतः अपील झालं तर फार चांगलं झालं असतं. आमचं म्हणणं एवढंच आहे, म्हणजे आज जेवढे तुमचे ॲडव्होकेट आहेत सरकारच्या व्यतिरिक्त सुद्धा ज्यांनी याचिका समर्थनार्थ त्या ठिकाणी दिल्या होत्या त्या सर्वांना संधी देण्यात आलेली आहे. म्हणजे एकही वकील हा आर्ग्युमेंट पासून वेळ मिळाला नाही असं कोणी दावा करू शकत नाही. आणि मी आर्ग्युमेंटच्या वेळेस सुद्धा म्हणलं होतो की कोणाही तक्रार राहणार नाही, अशा स्वरूपात सर्वांना संधी, तो शेड्यूल सुप्रीम कोर्टाने घालून दिला होता त्यामुळे सर्वांना संधी देण्यात आली होती. त्यामुळे हे जे काही वक्तव्य करतायत फार चुकीचं आहे, बिनबुडाचं आहे. कायदेशीर मुद्द्यावर बोला ना, आम्ही तयार आहोत. आमचं म्हणून अजूनही वेळ गेलेला नाहीये. तुम्हाला खरंच मराठा आरक्षण देण्याची इच्छा असेल ना, सरकार तुमचं केंद्रामध्ये आहे, तुम्हाला बॅकवर्ड कमिशन ताबडतोब नेमा, आम्ही अहवाल पाठवतो, त्यांनी त्या बॅकवर्ड कमिशनने त्या निर्णय घ्यावा. एक्सेप्शनल एक्स्ट्रा ऑर्डिनरी सर्कमस्टन्सेस आहेत हे त्यांनी निश्चित एक निर्णय घ्यावा आणि राष्ट्रपतींकडे पाठवावं. आमचं काही विरोधी पक्षांशी या संदर्भात चर्चा करणार, कारण सहकार्य जर लागेल आज मंत्रिमंडळामध्ये चर्चा होईल आणि त्यानंतर पुढची जी काही रूपरेषा आहे ते मुख्यमंत्री बोलतील. मराठा आरक्षणातले जेवढे नेते आहेत त्यांनी अनेक वेळा उपसमितीवर उपसमितीच्या अध्यक्षांना नाराजी व्यक्त केलेली आहे की काम व्यवस्थित होत नाही, विश्वासात घेतलं जात नाहीये, नेते वेळेवर वकील पोहोचत नाहीये. तर रोज तुमच्या वारंवार ते व्यक्त करत होते, कारण काय त्यांना ज्या पद्धतीने अशोक चव्हाण कुठे सुप्रीम कोर्टामध्ये उभे नव्हते ना. सुप्रीम कोर्टामध्ये काय मी किंवा आमचे कुठे अन्य सदस्य उभे राहत नव्हते, वकीलच उभे राहत होते. जेवढे सभे आमचे मुद्दा एवढाच आहे, आपण सर्व आपलं राजकीय जे काही बॅकग्राऊंड आहे ते थोडंसं बाहेर ठेवून जर आपण काम केलं तर मला वाटतं की समाजात हिताचं होईल. हे राजकीय हे जे काही स्टेटमेंट करतायत ते करवणारी काही मंडळी आहेत, हा दुर्दैवाचा भाग आहे.